आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. अध्यक्ष महोदय धन्यवाद. सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चेसाठी मी उभा आहे. गृह विभाग. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून धर्मांतर घडून आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. ही समाधानाची आणि आनंदाची बाब असून त्याबद्दल मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, फसवणूक, प्रलोभन, बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विशेष कायदा करावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत होती. अध्यक्ष महोदय, देशातील काही राज्यांनी अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदे केले आहेत. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट 2020 अंतर्गत फसवणूक, प्रलोभन किंवा बळजबरीने धर्मांतर केल्यास कठोर शिक्षेची तरतूद त्यात करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारच्या फसवणूक आणि दबावाने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद या विधेयकात असणे आवश्यक आहेत. महिला, अल्पवयीन व्यक्ती तसेच अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात यावी असं या निमित्ताने मला वाटतं. अध्यक्ष महोदय, एकंदर माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये 3 पोलीस स्टेशन येतात. त्यामध्ये आत्ता सध्या जे गुलेवाडी ग्रामीण तालुक्याचं आहे तिथं राहण्यासाठी व जे कर्मचारी राहत आहे त्यांच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे, त्यासाठी सुद्धा अतिरिक्त निधीची गरज आहे. तसेच यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये सुद्धा संगमनेर शहरातील पोलीस स्टेशन व तेथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. तर त्या संदर्भात सुद्धा आर्थिक नियोजन होणं गरजेचं आहे. तसेच गारगाव पोलीस स्टेशन हे जे सध्या नदीच्या लगत असून तेथे सुद्धा 5 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेत, त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या माध्यमातून निश्चितच संगमनेर शहरातील 3 पोलीस स्टेशनमध्ये सुविधा दिल्या जातील अशी मला खात्री आहे. पोलीस दल कुटुंबियाचा आरोग्याचा, सुरक्षेचा सुद्धा निर्णय होणं गरजेचं आहे. पोलीस जनता यांच्यातील संबंध सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. पोलिसांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात नेहमी आपल्या सरकारच्या वतीने करण्यात येते, परंतु तरी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांची एक संख्या कमी पडत आहे. तरी प्रत्येक पोलीस स्टेशनला लोकसंख्येच्या मानाने पोलीस उपलब्ध होणं अतिशय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्यानुसार आज एक महत्त्वाचा विषय असा का ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात काम करताना जे गुन्हे दाखल होतात त्याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश काढलेला आहे, परंतु खालून ज्या खालच्या पातळीवरून ते वरिष्ठ स्तरावरती प्रस्ताव जाणं गरजेचं आहे, ते जात नाही. त्याबाबत सुद्धा अध्यक्ष महोदय आपण दखल घ्यावी. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या वतीने माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये कांदा पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तसेच यापूर्वी अवकाळी पाऊस असेल त्यामुळं बऱ्याच वेळेस नुकसान झाले होते आणि त्या नुकसानीची भरपाई सुद्धा काही ठिकाणी प्रलंबित आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.